हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज 3 ब्लाऊज कटिंग करायला घेतलेले होते. 2 ब्लाऊज कट करून घेतलेले आहेत. आता हे एक आहे तिसरं ब्लाऊजमध्ये बॅक साईडला बोट नेक आहे, फ्रंट साईडला नॉर्मल नेक आहे, फ्रंटला स्टार नेक आहे, बॅकला पण स्टार नेक आहे. तर ते मी कशा पद्धतीने कट करून स्टिच करणार आहे त्याचा व्हिडिओ पूर्ण घ्यायचा होता, पण वेळ भेटला नव्हता म्हणून फक्त हे कटिंग केलेला तुम्हाला दाखवायसाठी हे एक घेतला. त्याच्यानंतर स्टिच करून झालेला आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहे, त्याचा मी घेईन, त्याचा पण व्हिडिओ दाखवते. हे बघा, हे स्टार म्हणलं तर षटकोन गळा फ्रंटचा नॉर्मल नेकमध्ये आहे. याच्या आधी मी तसा सेम एका म्हणलं तर त्याच कस्टमरचा शिवलेला आहे हे बोटनेकची कटिंग. तर त्याच कस्टमरला इतकं आवडलेला आहे हा ब्लाऊज, त्याच्यामुळं रिपीट त्यांनी हे एकच डिझाईन त्यांना करायला सांगितलेलं आहे. बॅक साईडला स्टार आहे, फ्रंट साईडला असं षटकोन असल्यासारखं आहे. तर आता हे असं बॉर्डर लावलेली आहे. आता फक्त आपल्याला येलो कलरच्या याला बॉर्डर नाही लावायची आहे. हे बॉर्डर आता आपल्याला त्याला नाही लावायचे, ह्याला लावलेली आहे. तर आपल्याला हे बॉर्डर फक्त बॅक साईडला जसं आपण नॉर्मल घेता तशाच पद्धतीने घ्यायचे आहे. आणि हे ब्लाऊज केल्याच्या नंतर त्यांना खूप बेस्ट आणि छान बसलेलं आहे, हेल्दी आहेत, पाठीवर छान दिसतंय. तर आता हा सेम असाच पॅटर्न आपल्याला त्याचा बनवायचा आहे. पॅटर्न कसा वाटला प्लीज कमेंट करा. हे बघा, एकदम स्टार व्यवस्थित, एकदम छान फिनिशिंगने कॉड पायपिंग पण केली होती, मस्त बसलेला होता. त्याच्यानंतर त्यांच्याच मापाच्या आहेत 2 गोल गळ्याच्या आहेत, ते 2 पण ब्लाऊज कटिंग केलेले आहेत. त्याच्यानंतर मग आता हे कटिंग झाल्याच्या नंतर लगेच एक ड्रेस शिवलेला आहे. हे बघा, मी हे रूम चेंज केलेली आहे, शटर पण चेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ येत नाहीत. हे एक माझं टॉप पुन्हा उशिरानं हे एक रेडी केलेलं आहे. ह्याचा फ्रंट साईडला बोटनेकमध्येच आहे, फ्रंट आणि बॅक थोडंसं शेप दिलेला आहे हलका, आणि स्लीव्जला बटनसाठी शो बटनसाठी एक लूप दिलेला आहे. बॅक साईडला टक्स वगैरे एकदम छान फिटिंगसाठी मस्त दिलेले आहेत. आणि ही मुलगी खूप हेल्दी आणि हायटेड आहे, तर त्यांना कुठंच असा ड्रेस फिटिंगला बसत नव्हता. तर त्यांनी एक ड्रेस टॉप ट्राय केला, त्यांना आवडलेत, तर माझ्याजवळ परत